पहिला अटेम्प्ट, भारतामध्ये 151वी रँक, वय वर्ष 21, ज्याला आपण ड्रीम स्टोरी म्हणतो, असं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सूरज जाधव. मूळचे मळोलीचे असलेले, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. पॉलिटिकल सायन्स हा यांचा ऑप्शनल होता. आई गृहिणी आहे आणि वडील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत. प्रिपरेटरी कोर्स 13-14 सालचा, त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह 15-16. आणि फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी असलेले सूरज आत्ता MAची पहिल्या वर्षाची परीक्षा दिली आहे, ज्याचा अजून रिझल्टही आलेला नाही आहे. सो मी त्यांना विनंती करते की तुम्ही आपला विषय जो आहे आत्तापासून काय करू, प्रिपरेटरी कोर्सचा अनुभव, या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार आदरणीय सर आणि ते जमलेले सर्व मित्रमैत्रिणी. आज माझा विषय आत्तापासून काय करू हा आहे आणि त्याच्या जोडीलाच मी आत्तापासून काय करू हे कशाच्या आधारावर सांगतोय आणि माझा प्रिपरेटरी कोर्सचा अनुभव कसा होता, ज्याच्यामुळे मी शिकलो आणि जे मला परीक्षे क्लिअर करण्यासाठी खूप फायद्याचं झालं. तर सर कायम सांगतात तशी अभ्यासाची जी 5 सूत्रे आहेत म्हणजे आत्तापासून तयार करण्यासाठी, त्या एका कॉम्पोनंटवर आपण बोलणार आहोत आणि मी काय केलं त्या कॉम्पोनंटसाठी आणि त्याचा मला फायदा कसा झाला हे सांगेन. आणि साधारण जे सुरुवात आत्ता करतात त्यांच्यासाठी 2 ते 3 वर्षाचा वेळ आहे, किंवा जे 1 वर्षाची करतात, जे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला आहेत किंवा जे आता पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी थोडंसं कमी महत्त्वाचं, पण जे आता नवीन सुरुवात करतायत त्यांच्यासाठी हे जास्त महत्त्वाचं होईल जर त्यांनी याच्याप्रमाणे थोडासा आपल्या आवडनिवडीनुसार इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर सर्वात महत्त्वाचं पहिला कॉम्पोनंट म्हणजे वाचन. जसं सर कायम सांगतात आणि प्रिपरेटरीमध्येही मला सरांच्या लेक्चरला खूप अनुभव आला की वाचन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते वाचन मात्र असं दिशाहीन नसावं, म्हणजे त्या वाचनाला एक दिशा असावी. आणि त्याच्यासाठी सुरुवात कशी करायची असं म्हटलं तर मी एक सांगेन की आपण सर्वजण UPSC MPSCच्या तयारी करणार असाल तर त्याच्या वेबसाईटवर जावा आणि त्याचा सिलेबस एकदा पाहून घ्या. आणि ज्यांना पक्क ठरलेलं की ज्यांना द्यायचीच आहे परीक्षा त्यांनी तो सिलेबस एकदा लिहून काढा आणि जवळपास सिलेबस तुमचा पाठ असायला पाहिजे. जर सिलेबस पाठ असेल तर तुमच्या वाचनाला एक चांगल्या प्रकारची दिशा भेटेल. तर मग वाचन कसं करायचं आणि काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे, ज्याची सुरुवात आपल्याला आत्तापासून करायची आहे. त्याच्यासाठी सिलेबसनुसार अशी जे फिक्शन आणि नॉन फिक्शन हे 2 प्रकार असतात आपल्याला माहिती आहे वाचनाचे. तर आपल्याला अभ्यासासाठी नॉन फिक्शन थोडंसं जास्त वाचायचं आहे. त्याच्यासाठी मग वेगवेगळी पुस्तकं असतील, अच्युत गोडबोले सरांची पुस्तकं असतील जे अर्थात मनात आणि अर्थात असतील, मनात असेल, ज्याचा आपला बेस पक्का होणार आहे. कारण आपल्याला अभ्यास तो सिलेबसनुसार करायचा आहे, पण जर अवांतर वाचनानेच आपला बेस पक्का झाला तर आपल्याला ते लक्षात ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग येईल. आणि ते वाचण्यासाठी एक मी सुचवेन की आपलं वाचनाचं स्पीड वगैरे हे पण मॅटर करतं. कारण तुम्ही ज्यावेळेस इंटेन्सिव्हली UPSCचा अभ्यास करायला लागाल त्यावेळेस तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये खूप काही वाचायचं आहे आणि नुसतं वाचायचंच नाही तर ते वाचलेलं लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा तुमच्या परीक्षेमध्ये उपयोगही करून घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी तुमच्या रीडिंग स्किल्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी नॉर्मन लुईसचं एक जे पुस्तक आहे की बेटर अँड फास्टर रीडिंग, तेही तुम्ही वाचा असं म्हणेन. वाचनाची सुरुवात करण्या अगोदर जर ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला कळेल की काय वाचायचं, आपलं वाचनाचं स्पीड कसं वाढवता येईल, ज्याचा आपल्याला पुढे खूप फायदा होईल. मग ते पुस्तक नक्की वाचा. आणि त्याचबरोबर अजून एक करा की जर तुम्ही जे काही वाचताय ते वाचलेलं लिहा. म्हणजे हा दुसरा कॉम्पोनंट आहे की रायटिंग स्किल्स, जे UPSC परीक्षेला तुम्हाला खूप महत्त्वाचं येणार आहे. नुसतं वाचून थांबू नका, कारण आपण काय करतो भराभरा पुस्तकं वाचतो आणि ते गोल सेटिंग म्हणतो ना आपण, हे एवढ्या आठवड्यात एवढी पुस्तकं कंप्लीट करायची ते करा, पण त्याचबरोबर जे काही वाचलं ते तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल की तुमच्या रायटिंग स्किल्स डेव्हलप होतील आणि UPSC मेनसाठी त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे रायटिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी जे पुस्तक वाचता त्याचा थोडक्यात गोषवारा लिहा किंवा काय आहे त्या पुस्तकामध्ये, तुम्हाला काय आवडलं काय आवडलं नाही, आणि त्याचबरोबर त्याचा सिलेबसशी कसं रिलेटेड करता येईल, ह्याला SA मध्ये कुठे वापरता येईल, याला GS मध्ये कुठे वापरता येईल, याचा माझ्या ऑप्शनलला काय फायदा आहे का हेही पहा. त्यानंतर रायटिंग स्किल्सकडे यायचं म्हटलं तर हे 3 प्रकार असतात. म्हणजे रायटिंग स्किल्स हे याच्यामध्ये शैली स्वतःची डेव्हलप करणं, त्याचबरोबर ग्रॅमॅटिकली करेक्ट असणंही थोडंफार महत्त्वाचं आहे. मग ज्यांचं थोडंसं, आणि त्याच्यासाठी आत्तापासूनच माध्यम
फिक्स करा की मला UPSCची परीक्षा मराठी माध्यमातून द्यायची आहे का इंग्लिश मीडियममधून द्यायची आहे, आणि त्याच्यानुसार मग इंग्लिशमधून द्यायची असेल तर इंग्लिशचं ग्रामर तुमचं चांगलं पाहिजे. मग त्याच्यासाठी रेन अँड मार्टिन असतील किंवा अजून एखादं इंग्लिश ग्रामरचं जे बेसिक पुस्तक असेल ते करून टाका आत्ताच. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन येता येणार नाही की तुम्हाला ग्रामरवर तुमच्या जास्त वर्क करता येणार नाही, गरज पडणार नाही. त्याचबरोबर वोकॅब्युलरी वाढवणे आतापासूनच सुरुवात करा. मग न्यूजपेपर वाचता आहात, त्यातून दररोज एक 10 शब्द नवीन जे तुम्हाला नवीन वाटले ते लिहून काढा, आणि त्याचा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जेवढा जास्तीत जास्त उपयोग करता येईल तेवढा उपयोग कसा करता येईल तेवढा करा. आणि त्याचबरोबर याच्या नोट्स मेकिंगलाही तुम्हाला खूप फायदा होणार आहे पुढे. आणि नोट्स मेकिंग कशी करायची तर सरांनी नवा विजयपथ पुस्तकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की ते नोट्स मेकिंगची स्किल्स कशी डेव्हलप करायची. त्यामुळे तुमच्याकडे आता वेळ आहे आणि ते नोट्स मेकिंगची स्किल असे एकदम तुमच्या डेव्हलप होणार नाही. त्यामुळे नोट्स मेकिंगची स्किल डेव्हलप हळूहळू होत जाते. पहिल्यांदा आपण आहे तसं पुस्तक लिहिल्यासारखं लिहितो, म्हणजे आपली स्वतःचीच नवीन पुस्तकं काढतो ते नोट्स काढायच्या पद्धतीमध्ये. मग ती तसं नाही व्हायला पाहिजे. जसं विश्वांजली म्हटलं की ते नोट्स या तुमच्या कॉम्पॅक्ट असायला पाहिजेत आणि तुमच्या कायम हे लक्षात असायला पाहिजे की परीक्षेच्या आदल्या दिवशी मी हे नोट्स वाचणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच नोट्स काढणं चालू ठेवा. त्यानंतर आता हे वाचन लिखाण झालं, पण त्याचबरोबर अभ्यासाला जास्त इंटरेस्टिंग कसं करता येईल त्याच्यासाठी श्रवण कौशल्य आणि पाहण्याची काही कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. कारण याच्यानं आपला अभ्यास जास्त इंटरेस्टिंग होतो, त्याचबरोबर आपला आउटलुक आहे ते ब्रॉडर होतं आणि होलिस्टिक व्ह्यू जो म्हणतो आपल्याला तो आपल्या अभ्यासामध्ये येतो. त्याच्यासाठी मग काय पाहावं आणि काय न पाहावं हे तेवढंच गरजेचं आहे, कारण आपल्याकडे थोडासा वेळ असतो आणि आपण अभ्यास एन्जॉय करत करू शकतो. मग त्याच्यासाठी आता इंटरनेटचं साधन तर आपल्या सर्वांकडे अगदी उपलब्ध असल्यामुळं व्हेरियस न्यूज शोज पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आत्तापासून राज्यसभा TV असेल, BBC वरचे काही शो असतील, अल जजीरावरचे काही शो असतील, ते पाहत चला. काही वेळा काही कळणार नाही, पण जोपर्यंत तुम्ही ते पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही असंही कळणार नाही. त्यामुळे ते पाहत चला. आणि त्याच्यासाठी मग त्याचबरोबर आणि एन्जॉय करत करायचं असेल तर मग काही कॉमेडी शोज असतील, जे इंग्लिश कॉमेडी शो असतील ज्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा कळून जाईल. त्यामुळे असेही कॉमेडी शोजही पाहत चला, म्हणजे त्याच्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन कळणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा मनोरंजन होईल. वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज असतील BBCच्या, जे मला प्रिपरेटरी कोर्समध्ये कळलं. आता मी ज्यावेळेस प्रिपरेटरी कोर्स करतो त्यावेळेस मला असं काहीही माहीत नव्हतं, पण प्रिपरेटरी कोर्सला वेगवेगळ्या आपल्याला डॉक्युमेंटरीज दाखवल्या जातात. त्याच्यामध्ये BBCच्या असतील आणि वेगवेगळ्या क्लायमेट चेंजवर होत्या. त्याचबरोबर आता इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचे होत्या, त्या पाहत चला. म्हणजे त्याच्यातून आपल्याला जास्त अंडरस्टँडिंग होईल. त्यामुळे डॉक्युमेंटरीज नक्की पहा. आणि त्याचबरोबर मनोरंजनासाठी TV सिरीज वगैरे असतील त्याचा तुम्हाला पाहत चला, पण त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे की मला याचा फायदा कसा होईल, माझ्या इंग्लिश सुधारण्यामध्ये कसा फायदा होईल. त्यातील काही वाक्य खूप चांगले असतात तेही लक्षात करून घ्या. आणि कायम आपला काही करताना म्हणजे UPSCच्या 2 ते 3 वर्षाच्या प्रवासामध्ये कायम आपल्या बॅक ऑफ द माइंड पाहिजे की मला UPSC परीक्षा द्यायची आहे. म्हणजे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जी निगडीत असेल ते तुम्हाला UPSC परीक्षेशी जोडायची आहे. म्हणजे असं वाटलं न पाहिजे की तुम्हाला ते डिटॅच होत्या प्रोसेसमधून. कायम त्या प्रोसेस बॅक ऑफ द माइंड पाहिजे की UPSC द्यायच्या. म्हणजे अगदी तुम्ही फिरतही असाल आणि जर तुम्हाला एसएमध्ये पुढे खूप उपयोगी येणार आहे की तुमचं डोळे आणि कान उघडे राहू द्या. आसपासच्या घटनांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आपल्याला याचा UPSC मध्ये कसा उपयोग होईल ते पाहत चला. हे 3 झाले. त्यानंतर बोलण्याची स्किल्स. आणि कारण इंटरव्ह्यू तशी म्हटले की इंटरव्ह्यूची प्रिपरेशन ही काही तुम्ही मेच्या रिझल्ट नंतर 2 महिन्यात नाही करू शकणार. इंटरव्ह्यूचीच प्रोसेस आहे ती तुम्हाला आतापासून डेव्हलप करायची आहे. तुमचा आउटलुक आतापासून डेव्हलप करायचा आहे. कारण इंटरव्ह्यू तुमच्या अभ्यासाची नुसती परीक्षा नाही, तुम्हाला जो आतापर्यंत आयुष्य जे अनुभवलं तेच तुम्हाला विचारणार आहे. त्यामुळे तिथं तुम्ही फेक नाही राहू शकत. जे तुमची स्वची ओळख आहे ना तेच तुम्हाला तिथं मांडता आलं पाहिजे. त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी आतापासूनच करत चला. आणि खास परीक्षेसाठी जर काय करायचं म्हटलं तर जसं म्हटलं की सिलेबस निवडा. सिलेबसमध्ये काय आहे ते पाहत चला, ते पाठ करा. सिलेबस रेफरन्स पुस्तकं तुम्हाला भेटत जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं आतापासून काय करायचं असेल तर ऑप्शनलची निवड. UPSCसाठी ऑप्शनलची निवड खूप महत्त्वाची आहे. जे मला प्रिपरेटरीमध्ये म्हणजे सपोज जर कोणी प्रिपरेटरी केला असेल किंवा करणार असेल तर तुम्हाला कळेल की प्रिपरेटरीमध्येच आपण ऑप्शनलची निवड करतो. साधारण फर्स्ट इयरला असताना मीच ऑप्शनलची निवड केली होती, कारण त्या ऑप्शनलची मध्ये तुम्हाला डेप्थ थोडीशी मिळवायची असते. आणि जर तुम्ही आत्ताच ऑप्शनल निवड केला तर तुम्हाला पुढचे 2 वर्ष तो अभ्यास करत करत ती डेप्थ मिळणार आहे. त्यामुळे ऑप्शनलची निवड खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मीडियम सांगितलं आणि एक ब्रॉडर अंडरस्टँडिंग असू दे. UPSC म्हणजे काय फक्त परीक्षा नाही आणि ते तुमच्या जीवनाची परीक्षा आहे जसं म्हणतात. त्यामुळं ब्रॉडर अंडरस्टँडिंग असू द्या. नवनवीन शिकत चला, वेगवेगळ्या गोष्टी शिकत चला. आणि हे मी प्रिपरेटरीमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. कारण मी असं का म्हणजे मी जसा UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्सही केला, पण प्रिपरेटरीमध्ये हा अनुभव खूप चांगला होता. सरांच्या लेक्चर्सला रीडिंग स्किल्स असतील
आणि त्याचबरोबर अभ्यास साहित्य, आणि आपण चाणक्यच्या लायब्ररीमध्ये एवढी खूप काही पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला की तुम्ही ब्रॉडर आउटलुक तुम्ही नाही म्हटलं तरी तुमचं डेव्हलप होणारच आहे जर प्रिपरेटरी कोर्स लावला तर. त्यामुळं ते एक महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ह्या UPSCच्या प्रोसेस बरोबर चालत राहणं. जसं ताई म्हटली की प्रिपरेटरी कोर्समध्ये ते फ्रस्ट्रेशन असेल किंवा सरांच्या लेक्चरला सर सांगायचे की योग, ध्यान आणि प्राणायाम हे आत्तापासून करणं किती गरजेचं आहे. आम्हाला सरांचे लेक्चर्स व्हायचे त्यामुळे सर सांगितले की ध्यान योग कसं करणं आणि त्याच्यासाठी काय गरजेचं आहे काय न गरजेचं नाही ते तुम्ही नवा विजयपथमध्ये योग्य पद्धतीने वाचू शकता. त्यामुळं ह्या 5 स्किल्सवर तुम्हाला इथून पुढे 3 वर्ष किंवा 2 वर्ष डेव्हलप करायचे आहेत. जे लिहिणे असेल, वाचणे असेल, बोलणे असेल, श्रवण कौशल्य असेल आणि प्रचलित घडामोडी असतील त्याच्याबरोबर कायम अपडेट राहणे असेल. ते तुम्हाला बर्डन न वाटलं पाहिजे. UPSCचा 3 वर्षाचा प्रवास असेल किंवा 2 वर्षाचा असेल किंवा काही जणांसाठी 1 वर्षाचा असेल, तो बर्डन न वाटता तो तुम्हाला जास्तीत जास्त कशा चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत करत राहता येईल हे उपयोगी आहे. आणि ते मला प्रिपरेटरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जे काही आपण म्हणतो. कारण त्यामुळं जे कोणी प्रिपरेटरी कोर्स करणार असतील किंवा न करणार असेल ह्या स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. कारण UPSC इज ऑल अबाउट स्किल्स डेव्हलपमेंट. आणि ह्या स्किल्स आपल्याला अशा एका महिन्यात किंवा 6 महिन्यात डेव्हलप होणार नाहीत. ते अशी कंटिन्यू प्रोसेस आहे जे तुम्हाला डेव्हलप करत जायचं आहे. तर याचबरोबर आत्तापासून तयारी एवढं सर्व सांगितलं. पण आता एकच म्हणजे लास्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे की आत्तापासून तयारी करत राहतो. पण काही वेळा काय होतं की आपण थोडीशी ॲडव्हान्स प्रिपरेशन तयारी केली तर जे मेन UPSCचं वर्ष आहे ना त्या मेन एका वर्षातच आपण थोडंसं इकडं तिकडं बघण्याचा प्रयत्न करतो किंवा डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे डायरेक्ट सिलेबसला 2 वर्ष अगोदर जाऊ नका असं मी सांगेन. ह्यात जे 2 वर्ष आत्तापासून तयारी करताय तो सिलेबसच्या बाहेर राहून पण सिलेबसकडे लक्ष देऊन तुम्ही अभ्यास करा. आणि UPSCच्या शेवटच्या वर्गात मात्र इंटेन्सिव्हली सिलेबसचा आणि त्याचा जास्तीत जास्त मार्क्स कधी पडतील याचा अभ्यास करा. मग हे तुमचा प्रोसेस एन्जॉय होईल आणि तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळेल. धन्यवाद.